मंडळी नमस्कार. मी भरत लक्ष्मणजी खंगारे, राहणार अडेगाव, पोस्ट कौड, तालुका देवडी, जिल्हा वर्धा. व्हिडिओ बनवण्याचं कारण, मी गेल्या मागच्या वर्षी मूर्तिजापूर इथून टोकन यंत्र, कपाशी टोकन यंत्र घेतलेलं आहे. आणि कपाशी टोकन यंत्र म्हणजे असं विचार करून घेतलेला आहे की माझी मागच्या वर्षी पराठी म्हणजे ह्या वर्षी पराठी होती 45 जवळपास एकर. त्याच्यामध्ये पूर्ण कपाशी होती. तर मी एक बैलजोडीचा आणि मजुराचा हा विचार करून टोकन यंत्राचा पण विचार केला. मजुरीचा खर्च आणि बैलजोडीचा खर्च, कपाशी बीज लावण्याचा जवळपास खर्च जात होता मजुरी 35 ते 36,000 रुपये. आणि मग मी असा यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला, तर त्याच्यामध्ये मूर्तिजापूर जडमकर इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं जे टोकन यंत्र आहे ट्रॅक्टरवरचं, ते खूप चांगलं आणि कमी पैशात, म्हणजे माझ्या हिशोबानं तर मला खूपच आवडलं ते. कारण हे जे कपाशी तुम्ही पाहत आहात ते पूर्ण टोकन यंत्रानं केलेलं आहे. तर टोकन यंत्र प्लस मी खत यंत्र सोबत घेतलं होतं. तर ते 35 ते 36,000 रुपये मजुरी तर आपल्याला लागली, पण सोबतच आपलं खत समजा पेरणं झालं. आज जर खताचा विचार केला तर एकरी समजा 2 बॅग टाकतो म्हटलं तर 400 रुपये थैली मजुराला द्यावं लागते. 80 थैलीचे 15-16 हजार रुपये असे खर्च येते. तर म्हणून म्हटलं बा, हा खर्च करण्यापेक्षा टोकन यंत्र घ्यावं. आणि टोकन यंत्र ते मी आणलं. आणि आज माझी वेळेवर समजा लावण म्हणा किंवा पेरणी म्हणा ते झाली. आणि खूप काही समजा पैशाची पण बचत झाली. आता पुढल्या वर्षी आपल्याला खर्च करायचं काही काम नाही. एकदा खर्च केला ते आता आपलं झालं. आणि समोर आणखी काय सांगावं, हे आता तुम्ही जे समजत होतं तेवढं सांगितलं. आता त्यांचं जे यंत्र आहे ते ठेवून आहे आपल्या शेडमध्ये. आणि ते यंत्र आहे हे टोकन यंत्र. आणि एक गोष्ट म्हणजे, आपण कपाशी जेवढ्या अंतरावर बी टाकायचं आहे तेवढ्या अंतरावर टाकू शकतो. माझी जे लावण आहे ते आहे 3.5 बाय 1 फुटावर. आपण जवळ पण लावू शकतो आणि दूर पण लावू शकतो. आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.